सो हॅलो गाईज, काल ना इन्स्टावरती कमेंट आली होती एका लेडीजची की दीदी मी गरोदर आहे, प्रेग्नेंट आहे आणि मला बेबी होणार आहे. सो मला प्लीज सांगशील का की मी बाळाच्या मालिशसाठी आय्या म्हणजे की मालिश करणारी जी बाई असते ती लावू की नको लावू. सो मला असं वाटलं, मी तिला तर ॲन्सर दिलं, पण तुम्हालाही किंवा बाकीच्या लेडीजला पण इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ बनेल की बघा आजकालचे डॉक्टर सांगतायत की मालिशची गरज नाही आहे. काही डॉक्टर असं सांगतायत आणि काही जणांचं घरचं असं मिथ आहे की मालिश नाही केली तर कसं, आमच्या जमान्यात असं नव्हतं का, तसं नव्हतं का. सो हे सांगते मी की मालिश का करायची असते, तर बाळाचं ब्लड सर्क्युलेशन, रक्तपुरवठा जो सगळ्या अवयवाला होणार आहे तो व्हावा म्हणून. सो आपण काय करायचं, जर प्रीमॅच्युअर म्हणजे अगदीच असं बेबीचं 700-800 ग्रॅम वजन आहे, 1-1.5 किलोचं वजन आहे, तर मालिशची गरज कंपल्सरी लागते. आणि प्रीमॅच्युअर नसेल, बेबी हेल्दी असेल तर अगदी जेंटाईल वरच्यावरती मालिश करा. आणि काय म्हणतात ते खोबऱ्याच्या तेलाचा म्हणजे कोकोनट ऑइलचा यूज करा. ॲम्वेचं कोकोनट ऑइल बेस्ट आहे आणि तुम्ही लावू शकतात बाई. पण माझा प्रेफरन्स हा राहील की जर आई ही मालिश करेल तर खूप बेटर आणि बेस्ट आहे, किंवा आईचं, मदरचं आणि बेबीचं पण बॉन्डिंग खूप छान होईल. आणि अगदी असे 15-20 मिनटं लागतात मालिशसाठी, वरचेवर करू शकतात. फक्त हाडं, हात जास्त ओढला नाही पाहिजे, पोट जास्त दाबलं नाही पाहिजे, याची फक्त काळजी घ्या. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.